आम्ही चाललो आहोत फिरायला. खूप मस्त अशा सुंदर ठिकाणी जे आहे पनवेलमध्ये. सो आम्ही चाललो आहोत. मस्त सगळे भाऊ आहे. अरे यार, गाडी सांभाळून चालव यार. ते खड्डे खड्डे खड्डे. हे जे प्लेस आहे ते मला सहसा माहीत नाही आहे, त्यामुळे इकडे येणं जाणं सहसा लोकांचं होत नाही आहे. मस्त जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये धबधबा असल्यामुळे आम्ही चाललो मस्त आंघोळ करायला. सो हे सगळे माझे भाऊ आहेत, माझे काका काकी आणि मी बाय द वे. सो आम्ही असे पाय वाटेने चाललो आहोत. तुम्हाला लोकेशन हवं असेल तर मला प्लीज कमेंट्स करा, मी तुम्हाला लोकेशन सांगेनच. पण तोपर्यंत मी एन्जॉय करणार आहे माझ्या सगळ्या भाऊ बहिणींसोबत. सो आम्ही असं चाललो आहोत. ही पायवाट आहे. पायवाटेमध्ये जाताना खूप लक्ष द्यावं लागतं. सरपटणारे जनावर असू शकतात, प्राणी असू शकतात, त्यामुळे आम्ही एकदम असं बघत, एकदम असं स्वतःची काळजी घेत आम्ही चाललो आहोत सगळेजण. चालताना थोडे धडपडलो आहे, पण ठीक आहे, आम्हाला एन्जॉय करायचं आहे धबधबा. सो आम्ही चाललो आहोत, तुम्ही बघू शकता. चालतोय, चला. अच्छा, हा आहे आमचा जॅक. त्याला खूपच एक्साइटमेंट आहे धबधबा बघायचं. बघा कसा पळतोय. सो आम्ही चाललो आहोत आणि आत्ता जस्ट आम्हाला आता धबधबा दिसणार आहे. सो मी तुम्हाला ते पण दाखवेन, एकच मिनटं फक्त. हा माझा भाऊ आहे, खूपच मस्तीखोर. हे माझे काका आहेत आणि इकडे भाऊ आहेत आणि धबधबा ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत. ह्यामध्ये एक बेनिफिट्स आहे की यामध्ये काही लोक नसतात, बिकॉज हा धबधबा कोणाला माहिती नाही आहे. आय थिंक सलमान खानला माहीत असेल, बिकॉज सलमान खान सरांचं फार्म हाऊस आहे, त्याच ठिकाणी हा धबधबा पण आहे. सो आम्ही मस्त धबधब्यावरती आलो आहोत आणि आत्ता आम्ही मस्तपैकी गार गार पाण्यात आंघोळ करणार आहोत. पण आंघोळ करण्या अगोदर आम्हाला त्या धबधब्याची गहराई म्हणजे किती खोल आहे ते आम्ही बघावं लागेल, तेव्हाच आम्हाला उतरायला पाहिजे. कारण किती खोल असेल तो आम्हाला पण माहीत नसतो धबधबा अननोन ठिकाणी. सो आम्ही मस्त धबधबा बघितला, आम्ही एन्जॉय करत आहोत. माझे भाऊ आहे, सो खूपच एक्साइटमेंटमध्ये एन्जॉय करत. आणि ह्याच्या पायाला काहीतरी लागलं आहे, हा पाय लागलं आहे, याच्या पायाला काहीतरी लागलं आहे. मी आहे अशीच, आणि बाकी आम्ही अशीच एन्जॉय करतो. बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर सांगेन. तोपर्यंत